मात्र माझ्या पत्नीविषयी तुमच्या मनात काहीतरी कपट आलेलं दिसतं. आता तुम्ही सुद्धा हेच सांगाल की हिच्या पोटात वाढणारं बाळ हे माझं नाहीये. काय? हिच्या पोटात तुझं बाळ? अच्छा, आता इथपर्यंत बदल केली. तुला आता सगळं सांगण्याची वेळ आलेली आहे. अरे, डॉक्टरांचं म्हणणं होतं की तुझ्या पत्नीसारखी हुबेहूब दिसणारी स्त्री जर का तुझ्या आयुष्यात आली तर कदाचित तू बरा होऊ शकतो. म्हणून मी आपल्या घरदाराच्या इज्जतीची पर्वा न करता कोठ्यावरती नाचणाऱ्या एका नर्तकीला म्हणजे हिला तुझ्या सेवेसाठी इथं आणलंय. पैसे देऊन आणि तुला खोटं वाटत असेल तर तू तिला विचारू शकतोस. आणि राहिला प्रश्न हिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा, तर तुझ्या वेडेपणाचा फायदा घेऊन अविनाश नावाच्या भामट्यासोबत हिचे अनैतिक संबंध होते. आणि त्याचाच पाप ही पोटात घेऊन फिरतीये. तुम्ही कोणाच्या बोलण्यावरती काही विश्वास ठेवू नका, कारण माझे कधीच कोणाशी कोणतेच संबंध नव्हते. बोलू नकोस. त्या परपुरुषाशी असलेले तुझे ते अनैतिक संबंध मी आणि बाबाने प्रत्यक्ष पाहिले आणि तशी तुला ताकीद नाही दिली. तर एक त्या परपुरुषाचे तुझे ते संबंध सुरू ठेवले आणि त्याच पाप आपल्या पोटात घेऊन बसलेस आणि तेच पाप आज आमच्या या घराण्याच्या माथी मारतोय. खरंच कोणाच्याच बोलण्यावरती विश्वास ठेवू नका, कारण सगळं काय बोलायचं सगळं काही खरं काय ते मी सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगतो. मी मान्य करते की मी तुमची पत्नी नाही. फक्त एकदा माझ्यावरती विश्वास करा, कारण माझ्या पोटात पडणारा बाळ हा फक्त आणि फक्त तुमचा. एक शब्द बोलू नकोस. माझं एकदा खोटं बोलतेस तू. माझी पत्नी असूनही माझी पत्नी मधून माझ्या भावनाशी खेळण्याचा प्रयत्न केलास. ठीक आहे, तू दिसायला माझ्या पत्नीसारखी आहेस म्हणून वेडेपणात मी तुला माझी पत्नी समजून बसलो. पण वेड्यातून बरा झाल्यानंतर मात्र मी तुला समजावून सांगितलं होतं नंदिनी, पती पत्नीचं नातं हे एकमेकांच्या विश्वासावर टिकून असतं. त्यामुळे माझ्यापासून काही न लपवता अगदी मला निसंकोचपणे सगळं काही सांग. मग का सांगितलं नाहीस तू मला? काल पोरेस तू माझ्यापासून की तू माझी पत्नी नाहीस म्हणत? आणखी कुठला डाव खेळायचा होता तुला माझ्यासोबत? विश्वास ठेवायला सांगते. तुझ्यापेक्षा माझ्या जन्मदात्यावर जास्त विश्वास आहे. आणि एक लक्षात ठेव, तू जरी दिसायला माझ्या पत्नीसारखी असलीस ना तरी तिच्या तळपायाची सर सुद्धा तू करू शकत नाहीस. कारण माझी पत्नी कशी असली तरी तुझ्यासारखी विश्वासघातली कधीच नव्हती. तू तर या घरातील प्रत्येकाचा पावलोपावली केवळ विश्वासघातच केलास. माझ्या बाबांनी तुला एक चांगली मुलगी समजून या घरात आणलं. या घरची सून म्हणून तुला समाजात मान प्रतिष्ठा इज्जत सगळं काही मिळवून दिलं. आणि तू काय केलंस? त्यांच्या विश्वासाला तडा फासलास तू. पंचक्रोशीत असलेल्या आमच्या घराण्याच्या इब्रतीचा कसलाही विचार न करता परपुरुषाची सुरू असलेले तुझे अनैतिक संबंध सर्रास सुरू ठेवले. माझी पत्नी म्हणून मी तुझ्यावरून जीव ओवाळून टाकला. किती विश्वास केला मी तुझ्या. आणि तू माझ्याशी खोटं बोलून फसवलेस मला. धोका दिलास तू मला. आणि आज ते दुसऱ्याचं पाप तू माझ्या माती मारायला निघालेस. पण एक लक्षात ठेव, हे तुझं स्वप्न आहे ना, हे कधी पूर्ण होणार नाहीये. तुझ्या पोटात वाढणाऱ्या या पापाच्या गोळ्याचा स्वीकार मी अजिबात करणार नाही. कारण ज्या अर्थी तू माझी पत्नी नाहीस त्या अर्थी तुझ्या पोटात वाढणारे बाळही माझं नाही. आणि तसंही तू तर पैसे घेऊन माझी सेवा करण्यासाठी या घरात आली होती. बघ अगदी ठणठणीतपणे बाळा झालं. आता काही गरज नाही मला तुझ्या सेवेची. किंवा तू तुझ्या कामाचे पैसे घ्या आणि मुकाट्याने चालतो या घरात. पण यानंतर ही बाई मला या घरात एक क्षण देखील नको. हिला हिच्या कामाचे पैसे दे आणि धक्के मारून हाकलून दे घरातून. मी सांगू तुला कुठे जाणार आहे? मी सांगू तुला कुठे जाणार आहे? या घरात काय मला विचारून आली होतीस का? नाही सांग ना, मला विचारून आली. आणि तसंही हे जग काय अजून संपलेलं नाहीये. मग जा ना, जा आणखी एखादा माझ्यासारखा श्रीमंत मुलगा बघ आणि त्याच्यावर आपल्या प्रेमाचं झाड टाक. त्याला फसाव आपल्या प्रेमात. आणि तेही जर का साध्य झालं नाही ना तर मग जा जाऊन एखाद्या विहिरीतून घेऊन जीव दे किंवा विष पिऊन आत्महत्या कर. तुझ्यासारख्या चारित्र्यहीन बाईला या घरात जागाच काय? माझी पत्नी म्हणून माझ्या बरोबरीनं उभं राहण्याची सुद्धा लायकी नाहीये तुझी.
अरे बघतोस काय, काढ हिला घराच्या बाहेर. आणि तसे शिळं अन्न जास्त दिवस घरात राहिलं तर त्याची दुर्गंधी पसरते. धक्के मारून काढ हिला घराच्या बाहेर. काय नंदा राणी, काय म्हटलं होतं मी तुला? एक ना एक दिवस मी तुला या वाड्याच्या बाहेर हाकलणार. आता निघायचं.